बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. भाग 7. महिलांचे प्रवर्तन. महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि त्यांच्या मैत्रिणींचे प्रवर्तन. जेव्हा तथागत बुद्धांनी कपिलवस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषांप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता होती. अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीकडे होते. ज्यावेळी तथागत शाक्यासह न्याग्रोधारामात विहार करीत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाल्या, तथागतांनी सांगितलेल्या धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवज्या देऊन त्यांना संघात प्रवेश देण्याची अनुज्ञा दिली तर फार चांगले होईल. नको गौतमी, असा विचार आपल्या मनात येऊ देऊ नका. पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा महाप्रजापती गौतमी यांनी त्याच शब्दात विनंती केली आणि दोन्ही वेळा बुद्धांनी त्यांना तेच उत्तर दिले. नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमींनी बुद्धांना वंदन केले आणि अश्रू ढाळीत त्या परत गेल्या. पुढील प्रवासाकरिता तथागतांनी न्याग्रोधाम सोडल्यानंतर महाप्रजापती आणि शाक्य स्त्रिया एकत्र जमल्या आणि आपली संघप्रवेशाची विनंती व तथागतांनी त्या विनंतीला दिलेला नकार याविषयी त्या विचार करू लागल्या. तथागतांचा नकार अंतिम आहे असे मानण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या. त्यांनी यापुढे जाऊन परिवाजरकेचा स्वतःच वेश धारण करून तथागतासमोर उभे राहण्याचे आणि आपण अगोदरच प्रवज्या घेतली असल्याचे तथागतांच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरविले. तदनुसार महाप्रजापतींनी मुंडन केले, पीतवस्त्रे धारण केली आणि शाक्य कुळातील अनेक स्त्रियासह त्या तथागतांना भेटण्यासाठी निघाल्या. तथागत त्यावेळी वैशाली येथे महावनातील कुटागार भवनात विहार करीत होते. महाप्रजापती गौतमी आपल्या सोबतिनीसह हळूहळू वैशालीला येऊन पोहोचल्या आणि धुळीने माखलेल्या व सुजलेल्या पायांनी त्या कुटागाराच्या सभागृहात आल्या. तथागत न्याग्रोधामात वास्तव्य करीत असताना त्यांना जी विनंती केली होती तीच विनंती पुन्हा एकदा केली आणि तथागतांनी ती पुन्हा नाकारली. आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार मिळाल्यानंतर महाप्रजापती मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन उभ्या राहिल्या. काय करावे हे त्यांना सुचेना. याप्रमाणे उभ्या राहिल्या असतानाच सभागृहाकडे येत असलेल्या आनंदाने त्यांना पाहिले आणि ओळखले. तेव्हा त्यांनी महाप्रजापतींना विचारले, सुजलेल्या आणि धुळीने माखलेल्या पायांनी प्रवेशद्वाराबाहेर अशा दुःखाने रडत आणि अश्रू ढाळीत आपण का उभे आहात? कारण आनंदा, गृहत्याग करून तथागतांचा धम्म व विनय यांचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाहीत, महाप्रजापती म्हणाल्या. नंतर स्थविर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेले. त्यांनी तथागतास अभिवादन केले आणि एका बाजूला बसल्यावर ते तथागतांना म्हणाले, पहा तथागत, महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वाराबाहेर उभे आहेत. त्यांचे पाय सुजलेले आहेत आणि ते धुळीने माखलेले आहेत. दुःखी कष्टी होऊन रडत त्या अश्रू ढाळीत आहेत. कारण गृहत्याग करून आणि तथागताचा धम्म व विनय यांचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाहीत. तथागत त्यांच्या इच्छेनुसार स्त्रियांना अनुज्ञा दिली तर बरे होईल. महाप्रजापतीने मावशी आणि दाई या नात्याने तथागताचे पालनपोषण केले, त्यांना दूध दिले आणि तथागतांच्या मातेच्या मृत्यूनंतर त्यांना अंगावर पाजले. याप्रमाणे त्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली नाही काय? म्हणून हे तथागत, संसारत्याग करून गृहहीन जीवन जगण्याची आणि तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय पाळण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होईल. नको आनंदा, स्त्रियांना तसे करण्याला संमती देणे योग्य नाही. आनंदाने पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा त्याच शब्दात तीच विनंती केली आणि त्यांना तेच उत्तर मिळाले. नंतर स्थविर आनंदाने तथागतास विचारले, स्त्रियांना परिवज्रा घेण्यास आपण अनुज्ञा देत नाहीत याचे काय कारण? शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही असे ब्राह्मण म्हणतात. हे तथागतांना माहीत आहे, म्हणून ते शूद्र आणि स्त्रिया यांना परिवज्रा घेऊ देत नाहीत का? तथागतांचे मत हे त्या ब्राह्मणाप्रमाणेच
आहे काय? ब्राह्मणाप्रमाणे शूद्रांनी देखील परिव्रजा घेऊन संघप्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही काय? तथागत स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव करण्याचे कारण काय? तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया योग्य नाहीत असे तथागतांना वाटते काय? तथागतांनी उत्तर दिले, आनंदा, गैरसमज करून घेऊ नकोस. निब्बाण प्रत पोचण्यास पुरुषाइतक्या स्त्रिया समर्थ आहेत असे तथागतांचे मत आहे. आनंदा, तथागतांविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. स्त्री पुरुषातील विषमतेच्या तत्वाचे तथागत पुरस्कर्ता नाहीत. महाप्रजापतीच्या विनंतीला तथागतांनी दिलेला नकार हा स्त्री पुरुषातील विषमतेवर आधारलेला नाही, तो व्यावहारिक कारणांवर आधारलेला आहे. तथागत, खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झाला आहे. परंतु या कृत्यामुळे धम्माला कमीपणा येणार नाही काय? आणि स्त्री पुरुषातील असमानतेच्या निंदेला धम्म पात्र ठरणार नाही काय? तथागतांना ज्यांची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणीतून पार पडण्यासाठी काही नियम तथागतांना तयार करता येणार नाहीत काय? ठीक आहे आनंदा, तथागताचा धम्म आणि विनय याचे पालन करून परिव्रजा घेण्याची अनुज्ञा स्त्रियांना दिलीच पाहिजे असा जर महाप्रजापती गौतमीचा आग्रह असेल तर तथागत त्यांना संमती देत आहेत, पण 8 अटीवर. व ते 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमींनी स्वतः घ्यावी. तोच त्यांचा संघप्रवेशाचा प्रारंभ ठरेल. नंतर तथागतांकडून 8 मुख्य नियम जाणून घेतल्यावर स्थविर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेले आणि तथागतांचे सर्व म्हणणे प्रजापती गौतमींना सांगितले. आनंदा स्वतःला अलंकृत करण्याकरिता कुमार किंवा कुमारिका स्नानानंतर कमलपुष्पांच्या, जाईच्या फुलांच्या किंवा स्तिमुक्त पुष्पांच्या मालांचा दोन्ही हातांनी स्वीकार करतात आणि त्या माला आपल्या शरीरावर धारण करतात. त्याप्रमाणे या 8 मुख्य नियमांचा मी स्वीकार करीत आहे आणि मी माझ्या आयुष्यात त्या नियमांचा कधीही भंग करणार नाही असे महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाल्या. नंतर स्थविर आनंद तथागताकडे परत गेले आणि त्यांना वंदन करून ते त्यांच्या एका बाजूस बसले. याप्रमाणे बसल्यावर स्थविर आनंद तथागतास म्हणाले, तथागत, 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमींनी स्वीकारली आहे, म्हणून त्यांनी उपसंपदा घेतली आहे आणि संघप्रवेश केला आहे असे मानावे. महाप्रजापतींना उपसंपदा मिळाली आणि त्यांच्यासह आलेल्या 500 शाक्य स्त्रियांनाही त्याचवेळी उपसंपदा देण्यात आली. याप्रमाणे उपसंपदा मिळाल्यावर महाप्रजापती तथागतासमोर आल्या आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूला उभ्या राहिल्या व तथागतांनी त्यांना धम्म व विनय यांचा उपदेश दिला. इतर 500 भिक्खुनींना तथागतांचा एक शिष्य नंदक यांनी धम्मोपदेश दिला. महाप्रजापतीबरोबर ज्या शाक्य स्त्रिया भिक्खुनी झाल्या त्यात यशोधराही होत्या. त्यांच्या संघप्रवेशानंतर त्या बद्धकच्छना भद्राकात्यायना म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.